नमस्कार मित्रांनो, मी जयशानी तुमच्यासाठी एक न्यू व्हिडिओ घेऊन आलोय। नवरात्रीमध्ये आम्ही देवींचे दर्शन करायला चाललोय। उरण ते कारला असा प्रवास होणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा। उरण ते कारला हा प्रवास फक्त देवी दर्शनापुरता नाही तर निसर्ग, गाव आणि आपल्या संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी खास आहे। रस्त्यात दिसणारी हिरवीगार शेतं, समुद्राची झुळूक आणि गावागावातील भक्तिभाव हे सगळे या यात्रेत अजूनच सुंदर बनवतं। पिरवडचे देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो मोऱ्यावरचे देवीचे एकविराईचे दर्शन घ्यायला। एकविराईचं दर्शन घेऊन आम्ही आलो डोंगरीचे अंबाबाई देवीचे दर्शन करायला। अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन आम्ही आलो जसकार गावामध्ये रत्नेश्वरी आईच्या मंदिरामध्ये। रत्नेश्वरी आईचं दर्शन घेऊन आम्ही आलो जेनपीटीचे देवीचे दर्शन करायला आणि तिथेच गरबा चालू होता तर त्याची थोडी झलक। गरबा बघून नंतर आलो आम्ही करंजा गावातील द्रोणागिरी आईचे दर्शनासाठी। यानंतर आपण आलो आहोत केलंबा देवीच्या मंदिरात। तरी भक्तांचा उत्साह आणि श्रद्धा पाहून मन भरून येतं। आपल्या यात्रेचा शेवटचा आणि सर्वात मोठा टप्पा कारला येथील एकविरा देवीचं। असंख्य भक्तांचं श्रद्धास्थान। पायऱ्या चढताना जरी थोडा थकवा जाणवला तरी वर पोहोचल्यावर देवीच्या दर्शनाने सगळा थकवा नाहीसा होतो। मंडळी, अशी झाली आपली उरण ते कारला देवी दर्शन यात्रा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।